घर सजावटीसाठी आपल्याकडे अनेक ऑप्शन्स असतात, मात्र ज्यांना निसर्गाची आवड आहे अशा निसर्ग प्रेमींसाठी आज आम्ही खास घेऊन आलोय बोन्साय प्लांटची आकर्षक सजावट. सो लेट्स हॅव अ लुक. नमस्कार, मी नंदन कलबाग. मी आपल्याला गोगरी नर्सरीमध्ये आमंत्रित करत आहे. आज आपल्याला थोडीशी बॉन्सायबद्दल माहिती घ्यायची आहे. आता आपण इकडे काही बॉन्सायची झाडं बघत आहोत. ह्या बॉन्सायमध्ये काही तयार केलेली झाडं आहेत आणि काही तयारीच्या म्हणजे ज्याला आपण प्री बॉन्साय म्हणतो, म्हणजे ज्याची आपण तयारी करून हळूहळू त्यांना बॉन्सायचं रूप देतो. ती इकडे आपल्याला काही झाडं दिसते. इकडे तुम्हाला ह्याच्यामध्ये वड पिंपळाच्या कुळातले पिंपळणी म्हणतो त्याचं एक बॉन्साय केलेलं दिसतं. वरती आंब्याचं झाड आहे, पण ते अजून त्याला काही आकार आलेला नाही आहे, त्याला अनेक वर्ष लागतात. त्याच्यानंतर इकडे ही जी आहे ही पण एक वडाच्या पिंपळाची कुळातली फायकसची जात आहे. त्याच्यामुळे तुम्हाला दिसतं की जरा वेडा वाकडा आकार मुद्दाम दिलेला आहे याला, की जे नॅचरल वाटावं असं ह्या प्रकारे. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला कामिनी, त्याला फुलं येतात, फार सुगंधी असतात, पानं पण लहान असतात आणि नंतर जी लाल चुरूक त्याला फळं पण येतात. त्यामुळे हे बॉन्साय करायला अति उत्तमच आहे. आणि ह्याचा मुख्य फायदा असा आहे की ह्याचा जो बुंदा असतो तो बुंदा लाकडासारखा म्हणजे मोठ्या मॅच्युअर वृक्षासारखा खूप लवकर होत असतो. तर ही आपल्याला इकडे काही बॉन्सायमधली आपली तयार केलेली आणि थोडीशी प्रोसेसमधली असलेली झाडं इकडे दिसत आहेत. आता आपण थोडीशी बॉन्साय का करतो आणि कसं करतो त्याच्याविषयी माहिती घेऊ. नॉर्मली काय असतं की लोकांना वाटतं की बॉन्साय ही प्रोसेस खूप कठीण आहे आणि ती फक्त तज्ज्ञ लोकांना जमते, पण तसं काही नाही आहे. अगदी आपण कुठचंही झाड, शक्यतोवर आपण झाड निवडताना त्याची लहान पानं आणि लहान फळं आणि फुलं असली पाहिजे. नाहीतर तुम्ही जास्वंदीचं पण बॉन्साय करू शकता, पण त्याला ते मोठं फूल आलं तर ते प्रपोर्शनेट दिसत नाही. त्यासाठी आपण शक्य तेवढी लहान फुलाची आणि लहान पानाची झाडं निवडायची. आता लोकांना असं वाटतं की आपण झाडांची मुळं कापून त्यांना छोटं ठेवतो, पण तसं नाही आहे. झाडांची मुळं कापायची असतात ती ह्या कारणासाठी की छोट्या कुंडीमध्ये ती मुळं मावली पाहिजे. आता ह्याचा फायदा असा असतो की कुंडी जर मोठी घेतली तरी मुळं कापल्याशिवाय आपल्याला बॉन्साय करता येईल, पण ते उठून दिसणार नाही झाड. त्यासाठी नेहमी कुंडी जी असते ती अशी चपटी उथळ कुंडी घेतली जाते, ज्याच्यामध्ये ते झाड उठून दिसतं. आता ह्या कुंडीमध्ये पूर्ण मुळं मावणार नाहीत म्हणून ती कापावी लागतात. आणि झाड खुजं ठेवण्यासाठी किंवा लहान ठेवण्यासाठी आपल्याला फक्त वरतून काटछाट करूनच ते लहान ठेवावं लागतं. ह्याच्यासाठी माती, अगदी साधी माती, आपण खत माती समप्रमाणात म्हणजे एक भाग खत आणि एक भाग माती ह्या प्रमाणात घेत असतो. तुम्हाला कुठलीही स्पेशल माती ह्याला लागत नाही. काही नॉर्मल झाडं आहेत, रस्त्याच्या बाजूला उगवणारी, आपल्या कंपाऊंडमध्ये लागणारी, ती साधी झाडंच असतात. त्यामुळे ह्यांना कुठच्याही साध्या स्पेशल मातीची काही गरज नसते. तुम्ही साधी माती वापरली तरी चालू शकते. आता आपण ह्याच्यामध्ये की झाड लहान ठेवलं की ते बॉन्साय होत नाही. आता उदाहरणार्थ तुम्हाला दिसेल की आता आपण इकडे ही जास्वंदीची बॉर्डर केलेली आहे. आता ह्याची मुळं कापलेली नाही आहेत, पण आता उंची किती आहे, फक्त एक 8 इंच किंवा 9 इंच असेल. पण ह्याला बॉन्साय म्हणता येणार नाही, कारण बॉन्साय हा झाड फक्त छोटं ठेवण्याचा प्रकार नाही आहे. ते छोट्या केलेल्या झाडाला अगदी आपण मॅच्युअर केलेलं वृक्षाचं रूप आलं पाहिजे. म्हणजे एखादा खूप मोठं झालेलं वृक्षाचं रूप आलं तरच त्याला आपण बॉन्साय म्हणू शकतो. तर ह्याप्रमाणे तुम्हाला इकडे दिसेल की वडाचं आपण एक झाड केलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण त्याला साधारण आकार दिलेला आहे. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून दिसतं आता इतका मोठा बुंदा झाला तरी पानं ह्याची अजून खूप मोठी आहे. आता झाडाची पानं कधी मोठी असेल लहान होऊ शकत नाही, पण आपल्याला एक करायचं आहे की ह्या झाडाला ट्रीटमेंट अशी द्यायची की पुढची पानं येतील ती लहान आणि लहान येतील. आता हे कसं करतो आपण की एखादी फांदी आपण कापली तर त्याला ज्या उपफांद्या येतात त्या नॉर्मल फांदीपेक्षा लहान असतात आणि मग हळूहळू त्याच्यावरती लहान पानं येतात. तसंच त्या उपफांदीला परत कापलं की परत आणखी लहान फांदी येते. त्याला आता तुम्हाला इकडे दिसेल की ही लहान फांदी उपफांदी आहे, ह्याला बघा छोटी पानं आलेली आहेत आणि ही मोठी फांदी आहे, ह्याला मोठी पानं आलेली आहेत. तर अशी आपण छोट्या छोट्या फांद्या एन्करेज करत गेलो तर त्याला लहान पानं येतात. आणि मग शेवटी तुम्हाला पूर्ण मॅच्युअर झालेलं संबंध मोठा बुंदा, त्याला पारंब्या आलेल्या, अशा पारंब्या आलेल्या आणि लहान लहान पानाचं झाड होतं, तेव्हा त्याला आपण खरं बॉन्साय म्हणू शकतो. आपण बॉन्सायबद्दल थोडीशी माहिती घेतली होती.
आता आपण करणार आहोत की बॉन्सायमध्ये छाटणी करून त्याला आकार कसा द्यायचा ते आपण बघून घेणार आहोत. तर बॉन्सायमध्ये काय असतं की जो मुख्य बुंदा असतो तो दिसला पाहिजे झाडाचा. त्यामुळे ह्या खाली येणाऱ्या फांद्या आपल्याला सगळ्या कापून टाकाव्या लागतात, ज्याद्वारे हा मुख्य बुंदा असतो तो बंद झाडाचा आपल्याला दिसला पाहिजे. आता ह्यानंतर आपल्याला सगळी झाडाची टोकं असतात ती छाटून टाकावी लागतात की ज्याद्वारे झाड थोडंसं खुजं राहील. आपण जेवढी त्याची छाटणी करतो तेवढी त्याला जास्त उपफांद्या येतात आणि भरगच्च वाढ होते. हे करणं फार महत्त्वाचं आहे. आता आपण ही थोडीशी छाटणी केलेली आहे. आता आपण ह्या फांदीला जर आपण असा हा वाकून आकार देतो ते बघायचं आहे. आता आपण ह्याला तार कशी बांधून आकार द्यायचा ते बघणार आहोत. तर आपल्याला जी फांदी वाकवायची आहे त्याच्यापेक्षा थोडीशी लांबीची तार अशी घ्यायची, ती आपण एवढी घेतलेली आहे. आता ही आपण इकडे कापून घेऊ. आता आपल्याला ही त्या फांदीवरती स्प्रिंगसारखी बांधून घ्यायची आहे. तर त्यासाठी आपण आधी इकडे एक असं वेटोळं घालणार, नंतर ही स्प्रिंगसारखी आपल्याला फिरवत जायची आहे त्याच्यावरती. ही ॲल्युमिनियमची वायर आहे. आपल्याला लोखंडाची तार वापरता येत नाही, पण ती फार कडक असते आणि त्याच्याने झाडाच्या चामडीला दुखापत होण्याची शक्यता असते. अशा प्रकारे आपण ही फांदी वाकवली. आता आपल्याला इतरही फांद्या ह्या प्रकारे निरनिराळ्या आकारामध्ये वाकवून त्या झाडाला हवा तसा आकार देता येतो.